सांद्रा श्रीपार्श्वनाथ देवा कापाडू देव देवा कापाडू देव देवा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट उद्याच घेतो आणि उद्याच या तुमच्या सगळ्या प्रश्न त्यांच्या कानावर घालतो आणि जे तुमच्यावर तडीपाराची वगैरे काही कारवाई व्हायला लागलेल्या आहेत ते सगळं आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आपणास दिलेलं आहे. आपण अत्यंत कमी वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार. या अंतरिक्ष पार्टनात अंतरिक्ष पार्टनात भगवंतांच्यासाठी आम्ही आवाहन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपला अनमूल्य वेळ दिला त्याबद्दल पुन्हा पुन्हा आपला आभार व्यक्त करतो. या मोर्चामध्ये आज आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब आलेले होते, त्याचबरोबर माजी आमदार उल्हासदादा पाटील, त्याचबरोबर सावकारजी महादनाईक, माननीय उत्तमरावजी हवाडे, त्याचबरोबर त्याचबरोबर ते तर आमच्या बरोबर कायमच असतात, स्वरूपाताई पाटील यद्रावकर, हे सगळे या ठिकाणी नेते मंडळी सुद्धा आपल्या समाजातले सगळे आज या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि सगळ्यांना पुन्हा अपील करतो की उद्या आपल्याशी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचं आहे. येणार कोण कोण येणार उद्या? सगळ्यांनी उद्या पण एक दिवस अंतरिक्ष प्रार्थनात भगवंतांच्या रक्षणासाठी उद्याचे 2 तास आम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि उद्या याहीपेक्षा मोठा मोर्चा, कारण ह्याला फारच वेळ, परवा दिवशी मी इथं सकाळी शिरपूरहून दाखल झालो आणि त्यानंतर सगळ्या हालचाली सुरू झाल्या. आपल्यासनी वेळच नव्हता. मला 4-5 दिवस वेळ मिळाला असता तर तुमच्या गावागावात प्रत्येकाच्यात आलो असतो तर आणखीन जास्त. तरी सुद्धा आमचं महिला मंडळ भारतीताई पाटील आहेत, या सुद्धा आपली टीम करून अनेक गावामध्ये त्या ठिकाणी फिरून मिटिंगा घेऊन त्यांनी आपणा सर्वांच्या समोर प्रबोधन केलं. त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर शहरातल्या सगळ्या मंदिर कमिटीने आम्हाला सहयोग दिलेला आहे. सगळ्या मंदिर कमिटीच्या ट्रस्टीने सहयोग दिले. इथले सगळे कार्यकर्ते, मी कोणाचं नाव घेत नाही कारण एकाचं नाव घेतलं तर भैयानी माझं नाव घेतलं नाही म्हणून कोण म्हणायला नको. त्यामुळे कोल्हापूरचे इथले सगळेच कार्यकर्त्यांनी सुद्धा अत्यंत तन मन धन हे करून समर्पित वृत्तीनं या मोर्चाच्या तयारीसाठी जे योगदान दिलेलं आहे त्यांना पण या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा मोर्चा संपलेला आहे आणि उद्याच्या मोर्चाच्या तयारीला प्रारंभ करायचा आहे.